राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत ज्या कर्मचारी अधिकारी येतात त्या अधिकाऱ्याचं मागील 20 दिवसापासून बेमुदत संप असून या ठिकाणी आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात या अधिकाऱ्याचं जे कर्मचारी असतो हे पूर्णतः संपावर असल्यामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण येत आहे। आताच्या परिस्थितीत त्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे त्यांचं आंदोलन आहे। आपल्यासोबत त्यांचे कर्मचारी येतात। दादा, नेमकंच काय मागण्या होत्या आणि कसं तुमचं हे आंदोलन चालू? 20 दिवस झाले आरोग्य विभागावर ताण येते। महाराष्ट्र राज्याने 14 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी अधिकारी यांना 10 वर्ष ज्यांची सेवा पूर्ण झालेली आहे अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना समायोजन करून घेण्याकरिता GR पारित केला होता। परंतु अद्यापही 2 वर्ष 1.5 वर्ष होऊनही त्या GRची अंमलबजावणी शासनाने केली नाही। त्यामुळे तुटपुंजा पगारामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जेवढे कर्मचारी आहेत तेवढे काम करत आहेत। या GRची अंमलबजावणी करण्याकरिता पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत सर्वच जण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आमची शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी जो GR स्वतः पारित केलेला आहे त्या GRची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा जो अधिकार आहे तो मिळवून देण्याकरिता सहकार्य करावे। तुमच्या अजून मागण्या आहेत की वेतन वाढ होण्यात त्याच्यासाठी अंमलबजावणीची नेमकं आता किती दिवस चालणार, हे कधीपर्यंत चालणार आणि याच्यानंतरची काय भूमिका राहणार? आमची ही जी प्रमुख मागणी आहे यासोबतच आणखीन 18 मागण्या आहेत की ज्या शासनाने मान्य करायला पाहिजे होत्या परंतु अद्यापही केल्या नाहीत। पण जोपर्यंत शासन याकडे लक्ष देणार नाही आणि या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण पूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत कामबंद आंदोलन आणि संपावरती कायम राहू। आम्ही मागे नटणार नाही। शासनाला आम्ही परत विनंती करतो सर्व महाराष्ट्र राज्याच्या कर्मचारीच्या वर्गाच्या वतीने की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा आणि सर्व जणांना न्याय द्यावा। नक्कीच हे होते आपले स्वतः आरोग्य कर्मचारी यांचं एक मत आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप कायम राहणार आहे। त्यामुळे सरकारने याकडे कुठेतरी आता लवकरात लवकर लक्ष देणं गरजेचं आहे। कॅमेरामन सचिन आणि सर विठ्ठल देशमुख TV9 मराठी वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।